दिगंबराया हो स्वामी मना भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मना भेट द्या हो तर नमस्कार गाईज, परत एकदा स्वागत करतो तुमचं सफल आकाश जानवर. आता वाजले किती 6:15 झाले. ॲक्च्युली आपल्याला जायचं होतं 4:30-5च्या आसपास आणि आता झाला लेट. तर अभ्यास मठात गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आहे. तर बघूया काय काय कार्यक्रम आहेत, काय असेल वगैरे जाऊन पुढे बघूया आपण. चला. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते नमस्ते आदिशोभूषु शक्तिसंसिदा नमस्ते 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 नमो नारायणे गिरिपुंजे नमस्ते नमस्ते नमो नारायणे शांति नमस्ते 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 नमो नारायणे लक्ष्मी नमस्ते आकर्षय आकर्षय निर्वेशय निर्वेशय बड़ उच्चाडय उच्चाडय अठ स्तंभय स्तंभय केम मारय मारय नम संपन्नय संपन्नय स्वाहा पोषय पोषय परमंत्र वरयंत्र परतंत्राणि चित्ते चित्ते निवारय निवारय व्याधिर विनाशय विनाशय दुःखमर दारिद्र्यं विद्रावय विद्रावय देवं पोषय पोषय चित्तं दोषय दोषय सर्वमंत्र स्वरूपाय स्वयंत्र स्वरूपाय स्वतंत्र स्वरूपाय सर्वबल स्वरूपाय ओम नमो मासिदे स्वाहा ओम नमो दत्तात्रेयाय नमः
तर आता असं झालं की पूजा तर चालू झाली आणि सकाळी मला थोडा लेट झाला त्याचा नशीब एवढं चांगलं होतं की मला ते अभिषेक वगैरे करत होते ते बघायला भेटलं, मला दाखवायला सुद्धा भेटलं. तर आम्ही पुढचं जे बघत असेल तुम्हाला आवाज येतच असेल, माझा आवाज कमी येत असेल तर जसं चालू आहे तसं बघूया आपण. तर चला. अधिदेवता प्रत्याधिदेवता सहितम् आवाहयामि स्थापयामि पूजयामि पूजनार्थं गन्धपुष्पं समर्पयामि राजरावाय नमः ऐश्वर्याय नमः आवाहयामि धर्माय नमः आवाहयामि अज्ञानाय नमः अवैराग्याय नमः आवाहयामि विघ्नेश्वराय नमः ॐ राम पुष्टाभ्यां नमः ॐ त्रिभुवनभ्यां नमः ॐ पद्मनाभ्यां नमः ॐ अनामिकाभ्यां नमः ॐ ब्रह्मचार्याभ्यां नमः तीर्थ तिकडे तिकडे. आता आपल्याकडे पूजा वगैरे तर झाली आहे सगळी आणि आता चाललं आहे होमची तयारी. आणि माझं नशीब चांगलं आहे की मला स्वामीच्या बाजूला बसायला घातलं बघा. आणि इकडे माझा काकासुद्धा आहे. तर आता होमची तयारी चालू आहे आणि इकडे आता पूजा मी दाखवतो तुम्हाला. इथे बघतो की आपल्या स्वामींची पूजा वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता होमची तयारी चालू आहे. बाहेर बेटा वगैरे सगळं चाललं आहे आणि आता इकडे आपली पूजा होती ती पूजासुद्धा संपन्न झाली आणि आता बघूया पुढे काय कार्यक्रम आहे. तर बघूया आता किती वेळ लागते पूजेला वगैरे. तर आता इकडे बघायला गेलं तर माझा आवाज छोटा आहे असेल तर सॉरी. पण आता होमची तयारी चालू झालेली आहे. होम तर कंप्लीट झालेला आहे बनवून आणि आता मी तुम्हाला दाखवतो. होम पूर्ण झालं आहे त्याच्यानंतर आता होम करायचं आहे. तर आता पूजा वगैरे सगळी चालू आहे, होम वगैरे चालू आहे. तर मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो आणि आता बघूया आपण होम पूजा वगैरे सगळ्या गोष्टी सगळ्या. अग्निदेवान विष्णु अग्नि वायु सूर्य प्रजापति चैव प्रायश्चित देवताच्चेन ज्ञात दोष निवारणार्थ त्रिवाणाग्नि मरुताच्चेन विश्वान देवना सहस्रामलिंग देवता प्रधान देवता सर्व संचिते संतु संगोपा अग्नेय स्वाहा अग्नेयं नमः. हातने लावायचं. तुम्ही आता पाणी घ्या त्या कॉर्नर पासून असं फिरवायचं. त्या इथे जागेवर असं फिरवलं तरी चालेल. अग्नि सूर्याय नमः सूर्याय नमः स्वाहा सूर्याय नमः स्वाहा सूर्याय नमः स्वाहा सूर्याय नमः स्वाहा.
आता मस्तपैकी मी रेडी झालोय. कसं वाटतं एकदम सांगा, एकदा चांगलं दिसतंय का किंवा काय असेल ते. आणि आता जी होम किंवा हे सगळे होते ते आता एक आरती असते जी नेहमीप्रमाणे असते, ती आरती आपल्या आता होणार आहे. आता मी परत चाललोय मठात. मी जरासं फ्रेश व्हायला आलो होतो. सकाळी 6 वाजता गेलो होतो, तो आत्ता आलोय आणि फ्रेश व्हायचं आणि जरा फ्रेश झालो आणि त्याच्यानंतर आता परत मठात चालू तर बरं बघूया मठात काय होतंय, कसं चाललंय पूजा वगैरे आणि पुढची आरती कशी होते तर चालू जाऊया. सात जन्माची लावली पुजारी, सात जन्माची लावली पुजारी, म्हणून निघालो पालखीचे बोली, म्हणून निघालो पालखीचे बोली. संत माया मूर्ती पहाटे सरकी, संत माया मूर्ती पहाटे सरकी, निघालो घेऊन रंगाची पालखी, निघालो घेऊन रंगाची पालखी. अक्कलकोट स्वामींची पालखी निघाली, पालखी निघाली, पालखीत जोगले योगीराज माऊली, प्रेमाची सावली संता दिगंबराया हो, स्वामी मला भेट द्यावो, संता दिगंबराया हो, स्वामी मला भेट द्यावो. ताटली या कंठाची रात नाही आदर, ताटली या कंठाची रात नाही आदर, स्वामी भेटीसाठी माझा अडगलाय सासर, स्वामी भेटीसाठी माझा. तर आता गुरुपौर्णिमेचं तर मी तुम्हाला जे होतं ते सगळं दाखवलं आणि आता गुरुपौर्णिमेचा हा ब्लॉग कसा वाटला किंवा त्याच्यामध्ये काय आवडला किंवा आमच्या इकडची जी पूजा होती सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवायचं जेवढं होईल तेवढा प्रयत्न केला. तर आम्हीचा जसा अभिषेक होता गुरुपौर्णिमेचा सगळं तुम्हाला जो प्रोग्राम होता तो दाखवला. स्वामींचा अभिषेक असेल त्याच्यानंतर होम वगैरे ह्या गोष्टी सगळ्या गोष्टी दाखवल्या. पण आता तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला किंवा काय वाटला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि त्याच्यानंतर भरपूर अजून ब्लॉग आहेत. आता गणपती येते तेव्हासुद्धा चालू होतील, भेंडी येते तेव्हासुद्धा चालू होणारच आहे. तर या ब्लॉगमध्ये तुम्हाला काय आवडलं, जास्त कुठे भारी वाटलं किंवा काय असेल तर कमेंट करा आणि नक्की सांगा. आणि शेवटला कमेंटमध्ये लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ. तर आता बघूया, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ. तर परत भेटूया नवीन जागी नवीन ठिकाणी. तर चला आता बाय बाय.